हेलो एवरीबडी, वेलकम इन द वर्ल्ड ऑफ यथार्थ आयुर्वेद. तर आता समोर NCISM नेक्स्ट मस्ट नो पॉईंट सांगितलेले म्हणजे डिफरन्स बिटवीन विषगुण, मध्यगुण आणि ओजगुण. आता विषगुण कोणते येतात ते बघूया आपण. आता या तिघांचे जे श्लोक आहेत विषगुण, मध्यगुण आणि ओजगुण यांच्या पुस्तकामध्ये दिलेले आहेत मित्रांनो. तर याच्यामधलं फक्त तुम्हाला एकच श्लोक पाठ करण्याचा आहे, दुसरा श्लोक ऑटोमॅटिकली पाठ होऊन जाईल आणि ते पुस्तकामध्ये इथं बसणार नव्हतं म्हणून मी लिहिलेलं नाही, तरी ते एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. तर आता याच्यामधले जे विषाचे जे गुण सांगितले मित्रांनो, ते विषाचे गुण 10 कोणते येतं, मध्याचे कोणते येतं आणि ओजाचे कोणते ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता विषगुण बघितले तर विषगुणामध्ये येतात बघा मित्रांनो, माझ्या मागे मग म्हणा की लघु, वृक्ष, उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, अशुकारी, व्यवहारी, विकासी, विशद आणि अनिर्दिष्ट रस, हे 10 गुण येतात. तर आता यांना कसं म्हणायचं, माझ्या मागे म्हणा लघु, वृक्ष, उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, अशुकारी, व्यवहारी, विकासी, विशद, अनिर्दिष्ट रस. आता फक्त एवढेच 20 गुणच तुम्ही पाठ करायचे, कारण की एवढे 20 गुण जर तुम्ही परफेक्ट केले तर तेच मध्याचे आहेत आणि फक्त याचे जे अपोजिट्स आहेत तेच म्हणजे ओजाचे गुण आहेत. तर फक्त याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच चार्ट पाठ करायचे, ते म्हणजे विषगुण, म्हणजे मध्याचं ते सेमच येणार, फक्त ओजाचे ते डिफरन्स लिहायचे. तर आता याच्यामध्ये विषगुण झालं तर नंतर मध्यगुण येणार. आता मध्यगुण बघितलं तर त्याच्यामध्ये लघु, वृक्ष, उष्ण, तीक्ष्ण, सूक्ष्म, अशुकारी, व्यवहारी, विकासी, विशद, रसांल, एवढेच येतं 10 गुण. फक्त मध्यगुणमध्ये जे अनिर्दिष्ट रस सांगितलेले ते फक्त इथं रस आमलं एवढं लक्षात राहू द्या. तर बाकीचे सर्व असं सेम आहे. तर आता याच्यानंतरचं जे येते ते म्हणजे ओजगुण. आता ओजगुण यांचे अपोजिट सांगितलेले, म्हणजे लघुचा अपोजिट येणार गुरु, वृक्षाचा अपोजिट येणार स्निग्ध, उष्णाचा अपोजिट येणार शीत, तीक्ष्णाचं येणार मृदू, सूक्ष्माचा अपोजिट येणार बहल, अशुकारीचं येणार प्रसाद, व्यवहारीचं येणार स्थिर, विकासीचं येणार इलक्षण, विषदचं येणार पिश्चिल, रसामलचं येणार मधुर. अशा पद्धतीने त्यांनी अपोजिट सांगितले आणि हे सर्व ओजाचे गुण आहेत. तर पुन्हा एकदा बघा, गुरु, स्निग्ध, शीत, मृदू, बहल, प्रसाद, स्थिरम, इलक्षण, पिश्चिल, मधुर, अशा पद्धतीने 10 गुण सांगितलेले आहेत.